नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी आणि गूढ घडामोड घडताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं. मुंबईतील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. पण या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुपितच आहे. विशेष म्हणजे भेटीनंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी एक शब्दही न बोलता तिथून निघून जाणं, यामुळेच या भेटीचं गूढ आणखी वाढलं आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नाव मानलं जातं. त्यांच्या पक्षाचे आमदार कमी असले तरी त्यांच्या भाषणांचा आणि भूमिकेचा मोठा प्रभाव विशेषतः तरुणांमध्ये दिसतो. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ते नेहमीच आक्रमक राहिले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही तीच जिद्द पाहायला मिळते. नुकताच मराठी विरुद्ध हिंदी या मुद्द्यावर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सरकारने हिंदी भाषेची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, पण मनसेच्या विरोधानंतर हा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात याच विषयावर चर्चा झाली का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. राजकीय तज्ज्ञांच्या मते ही भेट केवळ साधी भेट नसून भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालींचा संकेत असू शकते. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि मनसे यांच्यात काही नवीन समीकरण तयार होतंय का, अशी ही चर्चा रंगली आहे. काही जण मात्र ही केवळ औपचारिक भेट असल्याचं म्हणत आहेत. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशी कोणतीही भेट दुर्लक्षित करता येत नाही. तर नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात? भाजप आणि मनसे एकत्र येणार का, की ही फक्त एक साधी भेट होती? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.